रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील कर्णेश्वर हे एक प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. याचा अर्थ असा की महाराष्ट्रात प्रामुख्याने दगडी बांधकामाची आणि अप्रतिम कोरीव नक्षीकामाने सजवली जी मंदिरं दिसतात ती बरेचदा हेमाडपंथी या नावाने ओळखली जातात. म्हणजे चुन्याचा दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून केलेली वास्तू ही हेमाडपंथी मंदिराचे वैशिष्ट्य आहे. आणि रत्नागिरीहून हे अंतर जवळजवळ 1 ते 1.5 तासाचं आहे. ऐतिहासिकदृष्ट्या या भागात बघितलं तर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना याच भागात अटक करून तुळापूर येथे घेऊन गेले होते, म्हणून हा भाग प्रचलित आहे. संगमेश्वर शिलाहार राजाच्या काळात या मंदिराच्या शिखराचे काम पूर्ण करण्यात आलं होतं. कर्णेश्वर मंदिराला 3 दरवाजे आहेत. पूर्वाभिमुख त्याच्या डाव्या बाजूस नरकासूर आणि उजव्या बाजूस कीर्तिसूर. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस दशावताराचे शिल्प, त्यावर बकुळीची फुलं कोरलेली आहेत. मंदिराच्या महाद्वाराजवळ प्रवेश करतात नंदी आणि त्यानंतर शंकराची मूर्ती दिसते. मंदिराच्या बाहेरील बाजूसही कोरीवकाम केले असून शिल्पकलेच्या अप्रतिम दर्शन मंदिराची सर्व बाजू फिरताना दिसते. मंदिराच्या उत्तर दिशेला सूर्यमूर्ती आणि समोरील बाजूस गणपतीचं मंदिर दिसतं. मंदिराजवळ अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री नद्यांचा उगम आहे. या नद्यांच्या संगमामुळे संगमेश्वर हे नाव लोकप्रिय झालं. जिथे संगम असतो तो भाग नैसर्गिकदृष्ट्या सुंदर आणि थंड असतो. इथून प्रवास पुढे चालू ठेवला तर महामार्गाला लागूनच गरम पाण्याचे कुंड पाहायला मिळतात. प्राचीन आख्यायिका आणि ऐतिहासिक घटनांशी जोडल्या गेलेल्या या परिसराची भेट कलाप्रेमींसाठी मोठी गोष्ट आहे. आणि अशीच कोरीवकाम केलेली मंदिरं मला फार आवडतात. तुम्हालाही अशा गोष्टी आवडत असतील तर जरूर भेट द्या.